नमस्कार सगळ्यांना। जसं की सगळ्यांना माहिती आहे की आपली जी शाखा आहे संजू काकाची आता वाईमध्ये पण आली, त्यामुळे आता शक्यतो माझी आता ट्रान्सफर वाईमध्ये झाली आणि मला वाटते 2 आठवडे झाले मी वाईमध्ये ते मार्केटिंग करतो आहे। खूप दिवसांनी आज मला सातारमध्ये बोलवलं होतं शाखेला काय कामानिमित्त, तर म्हटलं यावं। आता उशीर पण झाला आहे, सुटले भरपूर उशिरा। म्हटलं जाता जाता एक माझ्या आवडीचं हॉटेल आहे, त्या ठिकाणी जेवायचा असा प्लॅन केला। म्हणजे ह्याच्या अगोदर पण जेवलो होतो मी, पण मला फार आवडलं जेवण। आता आलोच परत येणं होईल नाही होईल म्हटलं तर जातोय तर जेवणच जावं। आपल्या इथंच आहे जवळ पुणे बेंगळूर हायवेवरती टोल नाक्यावरती। मग दाखवतो हॉटेलचं नाव काय। तसं आज जाताना वाईला मी एकटाच होतो, पण आमचे सहकारी वाई शाखेचे कॅशियर ते पण त्यांच्या गावावरून उतरले सातारमध्ये, म्हणले एकत्र जाऊयात। म्हणलं चांगलाच योगायोग आलाय, तर म्हटलं त्या निमित्ताने जेवणसुद्धा होईल एकत्र। म्हटलं चला कुठं जाता एसटीनं पैसे वाया घालवता, अशी एक सीट बाकी जाऊयात एकत्र जेवायला। आता त्यांना पण घेऊन चाललो, आता बघू त्यांना आवडते की नाही। नक्कीच। आणि हां, आवडलं नाही ना जेवण बिल ते करणार ते नाही नाही तसं काय नाही, नक्कीच आवडेल जेवण। बघूया पोचलो आता आम्ही। मस्त सजवलं इथं त्यांनी, मी आलतो मागच्या टायमिंगला त्यावेळी तर एवढी सजावट नव्हती। छान झाडे बिडे लावले त्यांनी, खास IPLची मॅचेसची इथं सोय करून ठेवली त्यांनी। जेव्हा जेव्हा IPL ची मजा पण घेऊ शकतो। बहुत छलांग लगाने की कोशिश की थी। बिल्कुल आपने सही कहा, ये सीजन उस तरीके से घटा नहीं है जो अमूमन हम यूज्ड टू है अगर यूजी की बात करें, लेकिन इनके पास वो काबिलियत है। आमच्या अतुल साहेब आता अंडीचा एकदम फुरका लावलाय, एक नंबर। अर्धे अंडा मसाला खाऊन बघ, अंडा मसाला त्यांचा एक नंबर असतो। त्यांची रोटी साईज बघा, रोटी साईज तर एक नंबर आहे। आणि रोटी साईज मोठी आहे खूप। तुला काय वाटतं कितीला असेल थाळी? 150 रुपये भाव फक्त। हो, 150ला फक्त ही थाळी आहे, पूर्ण मोठी एवढी। म्हणजे 150 रुपयाच्या मानाने सगळे या तुम्हाला बघा, जवळजवळ रोटी दिसेल, अंडा मसाला इथं, आळणी आणि तांबडा रस्सा आहे, आणि हे सुक आहे। आणि माझ्या सगळ्यात फेवरेट म्हणजे इथं आल्यावरती मला जास्त आवडते म्हणजे अंडा मसाला। सुरुवात तर पहिली मी अंडा मसाला पासून काय माहिती पण मसाला आहे एवढं जबरदस्त अंडा मसाला जेव्हापासून किंवा सुक्यासाठी पण वापरत असते, जबरदस्त सुके। इथं सगळा अंधार आहे त्यामुळे आमचं कोण दिसलं नाही दिसलं काय सांगू शकत नाही, तरी पण दाखवतो मी। तो अंडा खाऊन मिळेल मसाला? हो एक नंबर। क्वालिटी कशी आहे? मी आता जेव्हा सांगते जावळीचा आलो वेंकटेश अय्यर आया आणि सुकं पण क्वांटिटीमध्ये असं चांगलं। आवडलं आपल्याला? रोटी मोठी थोडी मोठी। जेवण तर जबरदस्त झालं। जी रेकॉर्डिंग करायची होती ना करायचं जमली नाही व्यवस्थित, कारण का तिथं IPLची मॅच चालू होती आणि जो मालक लावत होते लाईट असा विषय नव्हता, आणि आपल्या पुन्हा डिस्टर्ब व्हावं असं काय आपलं काय हे नाही आहे म्हणणं नाही। त्यामुळं जाऊ जेवढं दाखवायचं तेवढा प्रयत्न केला, पण एक दिवस नक्की परत एकदा व्यवस्थित एकदम येऊन तुम्हाला हॉटेल बिटेल दाखवेन, जेवण कसे दाखवेन। जर कोण इकडं येणार येऊन जाऊन करणार असेल त्याबरोबर सातारा अपडाऊन करता येईल वाईमध्ये, तुम्ही एकदा येऊन नक्की ट्राय करायचं। जबरदस्त जेवण।
चालते, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बराच उशीर झाला, आता डोळ्यात झोप पण आली, आम्हाला अजून बरंच लांब जायचं आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.